गरज आहे आरक्षणासाठी. जसं आहे ते सुलभपणे सुरू आहे आणि तसं सुरू राहायला पाहिजे. धन्यवाद. हळूच मी बाजूच्या काकांना विचारलं, काका का बरं आणि कोणत्या संकटात हे माकड असावं काही सांगाल का? काका म्हणाले, बेटा अगोदर 15 मिनिटापूर्वी जर तू आला असता त्या मदाराने त्या माकडाला मारून मारून बाजूला बसवले आणि हे दृश्य दुसरं माकड बघत होतं म्हणून ते माकड आपल्यासमोर नाचत आहे. महोदय ऐकून खूप दुःख वाटलं, विचार केला आणि डोक्यात ठिणगी पडली. माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभं झालं. चित्र असं उभं झालं की मदारी हा राजकारणी किंवा राजकारणी नेता त्याचं राजकारण असावं, नाचणारं माकड ही भारताची लोकशाही असावी आणि शांतपणे संकटांना तोंड देऊन ही परिस्थिती सहन केलेलं माकड हे आपण सामान्य माणसं असावं असं मला तिथं जाणवलं. महोदय विचार मांडतोय स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाची दिशा. वस्तुनिष्ठ वास्तविकतेची वस्तुनिष्ठ आणि माणुसकीच्या माणुसकीवर क्लेश करणारं असं हे राजकारण आणि त्या राजकारणातील ज्यांच्या महान पैलूंमुळे आज भारत देश चालतोय त्या राजकारणातील काही विश्वासघाती माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या पलीकडे जाऊन आपल्या या भारताच्या लोकशाहीचा विनयभंग करत आहेत. महोदय विचार आणि चिंतेची बाब आहे. जर आजचे राजकारणी लोक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या धारेवर चालले असते तर आपल्या या भारत देशाची दुर्गती झाली नसती. पण महोदय विचार असा आहे, म्हणतात ना की दुखणं डोक्याला आणि बाण गुडघ्याला अशी व्यवस्था अशी वस्तुस्थिती आपल्या या भारत देशाची झालेली आहे. याच्या या आंबेडकरी व्यासपीठावर विचार मांडताना नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्व आणि आंबेडकरवाद समजून घेणे गरजेचे आहे. एका वाक्यात सहज आणि सोप्या भाषेत सांगितल्यास आंबेडकरवाद म्हणजे काय? जिथे बंधुत्व, समता, हक्क, सांप्रदायिक मतदार, जिथे सर्व धर्म समभाव हे तत्व पाळल्या जाते. हेच नव्हे तर शाहू महाराज, ज्योतिबा फुले यांच्या तत्वाचे पालन केले जाते त्याला आंबेडकरवाद असे म्हणावे. पण सद्यस्थितीत अशी होत आहे की आपल्या या भारत देशाची राजकारणाची दिशा ही भटकत चाललेली आहे. जर ही राजकारणाची दिशा सुरळीत असती तर मणिपूर सारखे वांशिक संघर्ष कधी घडलेच नसते. अहो शेतकरी आत्महत्या कधी घडल्याच नसत्या आणि विशेष म्हणजे स्वतःच्या स्वार्थापोटी या नेत्यांनी कधी पक्षांतर केलेच नसते. ते तर सोडा, सुव्यवस्था आणि प्रशासन हे कधी भांडलेच नसते. शोकांतिका आहे आणि वस्तुस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे द डेमोक्रेसी इज द वे ऑफ लाईफ. पण त्या डेमोक्रेसीचा आज कुठंतरी गैरवापर होताना आपल्याला बघताना दिसत आहे. बाबासाहेबांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिल मांडले पण प्रतिगामी विरोधकांच्या हिंदू सभासदांमुळे त्यांना बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला होता. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला कदाचित माहितीच असेल 16-17 महिने झाले आहेत. मणिपूरमधील अजूनही वांशिक संघर्ष हे चालूच आहे आणि वस्तुस्थिती अशी म्हणते की त्या राज्यातील मुख्यमंत्री हे लष्कर घेऊन सुरक्षा यंत्रणा म्हणून ही अखत्या हवी अशी म्हणतात आणि त्यावर केंद्र सरकार एक प्रश्न पण उचलत नाही. शोकांतिका आहे. जर त्या राज्यात भाजपऐवजी दुसऱ्या पक्षाची सत्ता असती तर केंद्र हे इतकं क्षमाशील असतं का असं मला म्हणायचं आहे. एवढंच नाही महोदय, तुम्हाला सांगावं झाल्यास स्वतःला योगी म्हणून घेणारे आपल्या मतदारांना खुश करून घेण्यासाठी योगी बुलडोझरच्या माध्यमातून न्यायनिवाडा करत आहेत. जर सत्ताधारी प्रशासनाने जर न्यायनिवाडे करण्यास सुरुवात केली तर न्यायालयाचे काम काय असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. म्हणतात ना की बहुत हुई महंगाई की मार अब की बार ही घोषणा, 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या घोषणा ह्या कुठेतरी याची वस्तुनिष्ठ मूल्यांकन होत आहे का? नाही. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर हे चालत असतं तर कधी असं झालंच नसतं. ही सुव्यवस्था चांगली आणि विचारधारेवर चांगली झालेली असती. महोदय सांगायचं झाल्यास आजचे राजकारणी नेते हे प्रतिमा निर्मितीसाठी घोषणांच्या भावकीर्तीत निव्वळ जनतेचे आणि या देशाचे प्रश्न विसरत चाललेले आहेत.
ते वाढती महागाई, बेरोजगारी आणि अशा असंख्य प्रश्नांना सामान्य नागरिक तोंड देत आहेत. कुठंतरी आजच्या या राजकारणी लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे. कारण या भारतामध्ये आपण लोकसत्ता प्रजासत्ता म्हणतो, पण तिथे कुठंतरी येथे वाद आणि विवाद नेहमीच होतात. आजच्या या राजकारणाच्या लोकांमध्ये किंवा राजकारणी लोकांमध्ये बाबासाहेबांचे विचार कुठंतरी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे ही काळाची गरज बनत चाललेली आहे. पण महोदय, नेमकं होतं काय? नेते येतात, निवडणुकीच्या वेळेस घोषणा करतात आणि 5 वर्ष काय झालंय काहीच माहीत नाही आणि विसरून चालले जातात. साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला म्हटल्यास की इतक्या मोठ्या केलेल्या योजना, मग ते स्किल इंडिया असो, हर घर जल असो, की स्किल इंडिया, मेक इंडिया असो, काही असो, ते प्रश्न अजूनही असंख्यच आहे. कुठंतरी आजच्या या राजकारणामध्ये, या लोकशाही देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिरवायला हवे. पण नेमके आजचा हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजकारणाची दिशा हा विषय जेव्हा आपण लक्षात घेतो, मग ही दिशा नेमकी कोणती असायला पाहिजे आणि या दिशेचं स्वरूप कसं असायला पाहिजे? तर महोदय, मला सांगावंसं वाटते की आजच्या या स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाची दिशा ही बंधुत्वाची असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वाभिमानाची दिशा ही समतेची असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दिशा ही हक्कासाठी लढणारी असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दिशा ही राष्ट्रीय एकता आणि एकतेची असली पाहिजे. जेव्हा या तत्वावर आजचा नागरिक, आजचा नेता, आजचं शासन चालेल, तेव्हा कुठंतरी आपल्या भारत देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची विचारधारा सुरळीत चालू आहे असं होईल. मी एवढंच सांगू इच्छितो की बाबासाहेबांच्या विचारावर आज एक प्रत्येक नागरिक जर चालत असला तर अशी दुर्गती कधी झाली नाही. महोदय, इथेच थांबतो. धन्यवाद. जगत नाही, नुसत्याच घोषणांनी समाज जगत नाही. इथे ठेवावं लागतं घरदारावर निखार, म्हणून नुसतंच बोलून भागत नाही. आणि हो, ही आग समाज परिवर्तनाची आग आहे. ही आग तशीच लागत नाही. रसिक श्रोत्यांनो, नमस्कार. आज आयोजकांनी या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाच्या विषयावर विचारमंथन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आयोजकांचे ऋण व्यक्त करतो. खरं तर सर्वसामान्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच आज माझा मी वक्तृत्वाचा विषय म्हणून निवडला तो विषय म्हणजे स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाची दिशा. खरं तर या विषयाच्या अनुषंगाने मी माझे माननीय आयोजकांच्या समोर माझे मत व्यक्त करतो. वर्तमान व भविष्यातील रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारी बदल घडवून आणणे म्हणजेच लोकशाही होय, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आग्रहाचे मत होते. त्यांनी सांगितले, स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाची दिशा आज धुसर दिसत असली तरी येणाऱ्या भविष्यामध्ये ते समाजवादी, पोर्तिनिष्ठ, परंपरावादी, विषमतावादीच असणार आहे. आणि शोषणावर आधारितच असणार आहे. या विषयावर कोणीच सक्षमता बाळगणार नाही असं माझं तरी मत मी या ठिकाणी व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच जाती धर्मावर राजकारण केले नाही, तर त्यांनी माणसाच्या मनावर, माणसाच्या इच्छेवरच राजकारण केले. त्यांनी सांगितलं, आजकालचे राजकारण किती घाणेरडे व गलिच्छ आहे आपण हे आज बघतच आहे. त्यांनी सांगितलं, लोकशाही ज्याला म्हणतो ती लोकशाही आज दिसतच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आज तर संघटित होत आहे पण शिकत कुठेच नाही. आज कितीतरी नेते आपण उदाहरणार्थ घेतला तर सगळ्यांना माहीतच असेल किती नेते शिकलेले आहेत आणि किती नेते संघटित आहेत. तर हा झाला त्यांचा मुद्दा. आणि राजकारणात येण्यापूर्वी तुम्हाला काय करायला हवं, तर राजकारणात येण्यापूर्वी तुम्हाला जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, या गोष्टी जमायलाच हव्या. तरच तुम्ही राजकारणात
येणार आणि ज्या दिवशी राजकारण हे लोकांच्या हिताचं असेल त्या दिवशी राजकारण हे लोकांच्या मनावरच राज करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर सपोज आपण एक उदाहरणार्थ मंदिराचंच घेऊ. आताच एका ताईने म्हणून गेली होती, मंदिर कोणाच्या हातात आहे? मंदिर पुजारीच्या हातात. पुजारी कुणाच्या हातात आहे? पुजारी ट्रस्टीच्या हातात आहे. अहो ट्रस्टी कुणाच्या हातात आहे? ट्रस्टी ही राज्य सरकारच्या हातात आहे. राज्य सरकार कुणाच्या हातात आहे? तर दादा राज्य सरकार हे केंद्र सरकारच्या हातात आहे. मित्रांनो, केंद्र सरकार ही कुणाच्या हातात आहे? केंद्र सरकार ही राष्ट्रपतीच्या हातात. केंद्र सरकार ही संसदेच्या हातात आहे. अहो संसद कुणाच्या हातात आहे? संसद ही राष्ट्रपतीच्या हातात आहे. आणि राष्ट्रपती कुणाच्या हातात आहे? तर राष्ट्रपती संविधानाच्या हातात. आणि तुम्हालाच नाही तर अख्ख्या जगाला दिसतंय. तुम्हालाच नाही अख्ख्या जगालाच माहीत आहे. आणि मलाच नाही, भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला माहीत आहे आज आपला संविधान कुणाच्या हातात आहे. तर संविधान भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच हातात आहे. एक छोटंसं उदाहरण देतो, खूप मस्त आहे बरं. अरे एखादा चोर जर तुमच्या घरामध्ये घुसला तर तो जास्तीत जास्त काय चोरेल? सोने चांदी चोरेल, बरोबर ना? पैसे कवडी चोरेल, महागड्या वस्तू चोरेल. हे तुम्ही कमावू शकता की नाही? हो ना, कमावू शकता ना. पण एखादा मतदारसंघातला चोर तुमच्या मतदार संघामध्ये घुसला तर तो पुढील 5 वर्ष तुमचे आयुष्य चोरेल, तुमचे भविष्य चोरेल, तुमच्या लेकरांचे शिक्षण चोरेल, तुमचे आरोग्य व्यवस्था चोरेल, शिक्षण व्यवस्था चोरेल. आणि हो, हे तुमच्या डोळ्यात देखता घडेल. तुम्ही काहीच करू शकणार नाही यालाच. आणि हो, जर स्वाभिमानी नेता असला तर तो हे कधीच करणार नाही, कारण की त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण लक्षात येईल. स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाचे मुख्य उद्देश म्हणजे बदल. मग हा बदल काय राज्यव्यवस्था, राजकीय व्यवस्था यातून होणार नाही ना. मुख्य बदल म्हणजे भाषणं तर चालूच राहणार, भाषणे ही चालूच राहणार, पण मात्र कृती करणार कोण? तर कृती करणार हे फक्त आज आपण बघतो. दादांनी पण उदाहरण दिले, खूप जणांनी उदाहरण दिले, पण कृती कोण करते? तर खरोखर बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखी कृती खरंच कोणी करू शकणार नाही. कारण की त्याच्या कृती बघायला गेलो तर खूप महत्त्वाच्या आणि मुख्य कृती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वाचाल तर वाचाल, पण इथे वाचल्याच नाही चाललं आणि शिकल्याच नाही चाललं आणि संघर्षच करत आहे. आज आपण कितीतरी थोर पुरुष बघतोय की किती संसद ज्याला म्हणतो, संसद पण आपण त्या थोर पुरुषाच्या जे मोठमोठे लोक आहेत त्यांच्याच हाताखाली काम करतो. जाता जाता एवढंच म्हणू इच्छितो ही न्याय व्यवस्था काहींची रखेली झाली. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. अरे मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे? कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टाचाराने रंगीन झाली. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याचे सार म्हणजे राजा भवतु धम्मिको. अर्थात राजा कसा असावा तर तो स्वाभिमानी असावा. राजा कसा असावा तर अज्ञानाकडून सुज्ञानाकडे नेणाऱ्या ज्योतिबा फुलेंसारखा असावा. फक्त अहंकार व शत्रुत्वानेच नव्हे तर बुद्धांचा धम्म पसरविणाऱ्या सम्राट अशोकांसारखा असावा. आणि राजा कसा असावा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा क्रांतिकारी व स्वाभिमानी असावा. सर्व स्वाभिमानी बंधू व भगिनींना माझा क्रांतिकारी जय भीम. तुम्हा सर्वांसमोर विषय मांडतीये स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाची दिशा. राजकारण हे फक्त सत्तेसाठी नव्हे तर समानता, न्याय व समाजामध्ये विकास
इथे उपस्थित सभागृहात उपस्थित सर्वांना मी प्रश्न विचारू इच्छिते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाला दिशा देणारं नेतृत्व कोणतं? अहो तुम्हालाच विचारते, उत्तर द्या. स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाला दिशा देणारं नेतृत्व कोणतं? नक्की सगळेजण जागृत आहात याचा अर्थ. देशातील आंबेडकरी राजकारण केवळ शासक नसावा, तो न्यायप्रेमी, प्रामाणिक व धम्माच्या मार्गाने वाटचाल करणारा असावा. अरे एका बाटलीत तो 100 रुपयाच्या किराण्यामध्ये मध विकणारा नव्हे तर मानवी बुद्धीचा वापर करून आत्मसन्मानाने जगणारा असावा. श्रोत्यांनो, सुज्ञान व्यक्तीची ओळख केवळ डिग्र्यांच्या गठ्ठ्याने नव्हे. लक्षात घ्या, सुज्ञान व्यक्तीची ओळख डिग्र्यांच्या गठ्ठ्याने नव्हे तर 1500 सीसीच्या मानवी मेंदूचा वापर करून स्वतःच्या न्यायासाठी, हक्कासाठी लढणाऱ्या विचारातून होते. 1919 मध्ये वित्त सुधारणा ही केवळ गणित स्वरूपाची नसते, ती एक धोरणात्मक बाब आहे. आणि ज्याला चांगले धोरण नसेल ते सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यासारखा समर्थ ठरत नाही. असे परिवर्तनीय व ठाम विचार मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. श्रोत्यांनो, आजचं राजकारण हे घराणेशाहीचं राजकारण आहे. मात्र बाळासाहेबांचं राजकारण हे समाजामध्ये स्थित्यंतर घडवून आणण्यासाठीचा बुलंद आवाज आहे. म्हणून तुम्हा सर्वांना म्हणते, स्वाभिमानाची ज्योत हातात घ्या. सर्वांनी प्रत्येकाने आपला आवाज उठवा. संघर्ष हाच आपला ध्यास, जिद्द हेच सामर्थ्य. अरे स्वाभिमानी आंबेडकरी हेच आपले भवितव्य. माझे सवंगडी मला नेहमी म्हणायचे की अनुजा, हे जे राजकारण आहे ना, हे अगदी चिखलाप्रमाणे आहे, ज्यामध्ये व्यक्तीला भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसवते. मात्र मी त्यांना नेहमी सांगायची की दलदलीतून उगवणाऱ्या कमळाकडे बघा, जे सगळीकडे सौंदर्य व सुगंध पसरविते. श्रोत्यांनो, आपले आंबेडकरी राजकारण म्हणजे आपले आंबेडकरी विचार हे अगदी या कमळाप्रमाणेच, म्हणजे विचाराचं आणि माणुसकीचं सौंदर्य व सुगंध सगळीकडे पसरवित असते. आता तुम्ही सर्वच सांगा मला, फक्त एका फुलाच्या पाकळीने फुल सुंदर दिसतं का? नक्कीच नाही. जसं फुल सुंदर दिसण्यासाठी पाकळ्यांचा संगम महत्वाचा असतो, त्याचप्रमाणे अरे क्रांतिकारी विचाराचे जर 5 लोक जरी असतील ना, फक्त 5 लोक, तरी या राजकारणामध्ये म्हणजेच या चिखलाच्या राजकारणामध्ये सुज्ञान विचारांचं जे मोठं वटवृक्ष आहे ते आपण निर्माण करू शकू. म्हणूनच म्हणते, सोच को बदलेंगे तो सितारे बदल जाएंगे. सोच को बदलेंगे तो सितारे बदल जाएंगे. नजरों को बदलो, नजारे बदल जाएंगे. अरे कश्तियाँ बदलने की जरूरत नहीं जनाब. दिशा को बदलो, नजारे बदल जाएंगे. श्रोत्यांनो, एकूण भारतीय लोकसंख्येपैकी 9 लाख लोकबुद्धिस्ट आहे. जर स्वाभिमानी आंबेडकरी नेतृत्व व विचार आपण या देशामध्ये पेरलं तर नक्कीच या देशामध्ये आत्मविश्वासाचं वटवृक्ष निर्माण होईल. आणि तेव्हाच असं होणार नाही, जेव्हा आपण हे वटवृक्ष पेरू तेव्हाच रुग्णांचा उपचार करणाऱ्या डॉक्टरला या सत्तेधाऱ्यांपासून विरोध नव्हे तर न्याय मिळेल. महिलांची नग्न भिंत नव्हे तर त्यांचा सन्मान केला जाईल. विद्यार्थ्यांचा फक्त जातीमुळे नव्हे तर त्यांच्या ज्ञानाने व गुणांनी त्यांना परखलं जातील. या राजकारणामध्ये आपण जर भ्रष्टाचारासाठी नव्हे तर स्वाभिमानासाठी जर पाऊल टाकत असू, तेव्हाच या देशामध्ये, या समाजामध्ये, या न्याय व्यवस्थेला व राजकारणाला स्वाभिमानी आंबेडकरी दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. व शेवटी जाता तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते
अरे वो स्वाभिमान ही क्या, वो स्वाभिमान ही क्या जिसमें आत्मसम्मान ना हो, वो स्वाभिमान ही क्या जिसमें आत्मसम्मान ना हो, अरे वो राजनीति ही क्या जिसमें क्रांति ना हो, जिसमें क्रांति ना हो। जय भीम, नमो बुद्धाय। अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध हा देश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो, अशा या देशाला संविधान बहाल करणारे बोधिसत्व, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसा रस्त्यावरची घाण साफ करणारे आणि रात्री लोकांच्या डोक्याची घाण साफ करणारे असे वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, मी ज्या नेत्याचे नाव घेत आहे किंवा ज्या थोर नेत्याचे नाव घेत आहे ते थोर नेते कुठल्या विदेशातील नसून आपल्या भारतातले आहेत, ते सर्वांना परिचित आहे. खंजिरीच्या माध्यमातून लोकांच्या मनात देशाबद्दल प्रेम रुजवणारे तसेच सर्वांचे परिचित संत तुकडोजी महाराज. आणि मला बोलताना स्वाभिमान वाटतो की ज्या महाराष्ट्रात आपण राहतो त्या महाराष्ट्राचे म्हणजे स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना मी आशीर्वादाद्वारे त्रिवारी अभिवादन करते आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करते. मी नाव घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की मी मुलगी आहे, कारण इथे जे उपस्थित आहे मला असं वाटते की सरांनी मला ऐकलं पाहिजे. सरांचं लक्ष माझ्याकडे आहे. या वक्तृत्वाचा उद्देश असा आहे की म्हणजे मी क्रिटिसाइज नाही करत, पण बोलताना सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. पण मी सरांना बोलताना म्हटले की मला डायट पाहिजे, कारण खूप जणांचं असं होते की खालचे पाय थरथर कापायला लागतात. मला असं वाटतं की माझ्यासोबत झालं असेल, पण जेवढे स्पर्धक इथे आले त्यांच्यासोबत असं झालं. आज जो दिवस आहे किंवा ज्या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबरला सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होता. मला असं वाटते की ज्या आंबेडकरवादी चळवळीचा आपण गौरव करतो किंवा आंबेडकरांना मुजरा घालतो, आंबेडकरांचे विचार आपल्या डोक्यात आहे असं दाखवतो, तर असं दाखवण्यापेक्षा ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणं गरजेचं आहे. माझा जो आजचा विषय आहे तो SC ST आरक्षण आणि नॉन क्रिमिनलचे धोके. काही जणांना असं वाटते की नॉन क्रिमिनल ओबीसी साठी आहे आणि खूप जणांचं असं आहे की नॉन क्रिमिनल हा शब्द नेमका काय आहे. म्हणजे जर मी माझ्या बहीण भावाचा विचार केला तर 7वी 8वीतल्या मुलांना नॉन क्रिमिनल समजत नाही. जेव्हा स्पर्धा परीक्षेचा फॉर्म आपण भरायला जातो तेव्हा ओबीसीची अशी अट असते की त्यांना नॉन क्रिमिनल म्हणजे गरजेचं असते, पण आपल्याला ते गरजेचं नसते. आपला समाज आधी कमरेला मडकं ठेवून तसेच खराट्याने ते रस्ता लावत होते, कारण रस्ता हा दूषित होऊ नये. म्हणजे एवढी परिस्थिती आपल्या समाजाची होती आणि जिथे आपला समाज आता वर उचलला आहे किंवा जिथे समाज आपला समाज वावरायला लागला आहे, सगळीकडे बुद्धिस्ट लोक तसेच सगळीकडे SC ST लोक दिसायला लागले आहेत, तेव्हा सरकारच्या त्याच्यात कुठंतरी खूपच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जेव्हा 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की SC ST यांना आरक्षणातील नॉन क्रिमिनल लागू केलं पाहिजे, मी सगळ्यांना सांगू इच्छिते की 7 न्यायाधीशांच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यामध्ये एका न्यायाधीशाने याला विरोध केला, त्या म्हणजे न्यायमूर्ती बेला त्रिवेदी. न्यायमूर्ती पंकज मित्तल असे बोलतात की जर एखाद्या विद्यार्थ्याला सेंट स्टीफन या महाविद्यालयात त्याचा प्रवेश घ्यायचा आहे किंवा त्याला ऍडमिशन करायची आहे, तेव्हा त्याला कोणत्याही मोठ्या वैशिष्ट्याची गरज लागत नाही, कारण तो त्याच्या घरी आर्थिकदृष्ट्या संपन्न असतो. तसेच जर आपल्या गरीब कुटुंबातील एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या शेजारी शाळेमध्ये नाव नोंदवायचे असेल तेव्हा त्याला पण तिथे बसला लागत नाही, कारण दोन्ही लोकांची आपण तुलना करत असताना दोन्हीकडे आपल्याला खालीवर म्हणजे उच्चवर असं दिसून येते. मी सगळ्यांना सांगू इच्छिते विदर्भात राहण्यामुळे माझा जो स्वर राहितो आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की शरीराने मुलग्यासारखी मुलगी दिसत आहे आणि बोलताना राहतो बोलते. माझं असं म्हणणं आहे की सर्वांना हा विषय समजायला पाहिजे. दादांनी हा विषय अतिशय सुंदररित्या सर्वांपुढे मांडला आहे की नॉन क्रिमिनलचे आपल्याला कसे संभाव्य धोके आहेत. मी सगळ्यांना सांगतो की जर
टीव्ही मध्ये एक बातमी बघितली, तेव्हा बाळासाहेब आंबेडकर आपल्या गाडीमधून जात होते. मुंबईची ती रॅली होती, सर्वांना परिचित असेल. आणि मुंबईच्या रॅलीमध्ये जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांकडे रिपोर्टर गेले, तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही या आपल्या रॅलीमध्ये जरांगे पाटील यांना आमंत्रित करणार का? तेव्हा बाळासाहेबांचं सुंदर असं वाक्य होतं की शरद पवारांना आम्ही बोलवलं आहे, जरांगे पाटलांचा विचार आम्ही आतापर्यंत केला नाही, तरी आम्ही त्यांना बोलवू. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की उगाच वक्तृत्व स्पर्धेच्या उद्देशाने किंवा पारितोषिक मिळवण्याच्या उद्देशाने भाषण करू नये, तर प्रत्यक्ष कृतीत आपण युवक आहोत आणि युवकपणे सळसळतं रक्त, असं स्वामी विवेकानंद म्हणतात की सळसळतं रक्त असलेला युवक हा आपला देश बदलू शकतो. तसंच बाळासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल टाकून आपण चाललं पाहिजे आणि कुठेतरी नॉन क्रिमिनलचे संभाव्य धोके जे पीडितांना म्हणजे SC ST प्रवर्गातील लोकांना भेटत आहे ते कमी केले पाहिजे. नॉन क्रिमिनल म्हणजे असा मुद्दा की जे आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या संपन्न आहे, त्यांचा खर्च ते स्वतः करू शकतात, अशा लोकांना नॉन क्रिमिनलची गरज आहे. न्यायमूर्ती विक्रमनाथ म्हणतात की SC ST प्रमाणे ओबीसीला सुद्धा नॉन क्रिमिनलची एवढं बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. एक सुंदर अशी शायरी म्हणू इच्छिते. रात की कहानी सितारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, और हम नहीं है किसी के गुलाम, क्योंकि हमारी कहानी बाबा साहब ने लिखी, बाबा साहब ने लिखी. जय भीम. वर्षाचा मुलगा घरामध्ये टीव्ही बघत असतात आणि टीव्ही बघत असताना अचानक जो आहे न्यूज अँकर राजकारण हा शब्दाचा उच्चार करतो आणि राजकारण म्हणजे काय याचा अर्थ त्या मुलाला कळत नाही. तेव्हा तो मुलगा त्याच्या वडिलाला विचारतो की बाबा राजकारण म्हणजे काय? तेव्हा वडील म्हणतात की बाळा, राजकारणाचा अर्थ मलाही सांगता येणार नाही, एक काम करतो, एका कृतीतून तुला राजकारणाचा अर्थ समजावून सांगतो. एक काम कर, समोरची जी भिंत तुला दिसते ना, तू त्या भिंतीवर चढ. मुलगा जो आहे तो त्या भिंतीवरती चढतो. नंतर वडील म्हणतात की आता एक काम कर, त्या भिंतीवरून खाली उडी घाल. तेव्हा मुलगा म्हणतो की बाबा, जर मी इथून उडी खाली टाकली तर माझ्या नाकातोंडाला लागेल, माझ्या नाकातोंडातून रक्त निघेल. तेव्हा वडील म्हणतात की काळजी करू नको, जसा तू खाली उडी टाकेल माझ्या दोन्ही हाताने मी तुला पकडून घेईल. मुलगा जो आहे तो वडिलांवरती विश्वास ठेवतो, खाली उडी टाकतो. जसा तो खाली उडी टाकतो, वडिलांनी समोर केलेले हात मागे घेतात. मुलगा खाली पडतो, त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहायला लागतं आणि रडत तो बापाला विचारतो की बाबा, तुम्ही तर मला राजकारणाचा अर्थ सांगणार होते, आता तर माझ्या नाकातोंडातून रक्त निघत आहे. आज मी जो विषय मांडत आहे तेव्हा त्याच्या बापाने दिलेलं उत्तर त्या विषयाशी संबंधित आहे. त्याचा बाप म्हणतो की राजकारणाचा अर्थ एवढाच होतो की राजकारणामध्ये स्वतःच्या बापावरही विश्वास करा नाही, त्याला खऱ्या अर्थाने राजकारण म्हणतात. आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या देशामध्ये अशाच पद्धतीचं राजकारण होताना दिसत आहे. म्हणून आंबेडकरी स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाची दिशा काय असायला हवी या विषयावर आपलं मत मांडण्यासाठी मी आकाश शुक्ले आपल्या समक्ष उभा आहे. खऱ्या अर्थानं सर, या विषयावर बोलत असताना मला या विषयातला एक शब्द फार महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे स्वाभिमान. कारण की या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित अनेक राजकीय पक्षांची स्थापना झाली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जोपर्यंत हे राजकीय पक्ष बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ होते तोपर्यंत त्यांना सत्ता देखील मिळाली. परंतु जशी जशी सत्ता त्यांच्या डोक्यात जायला लागली ना, तशी तशी त्यांनी बाबासाहेबांच्या विचारापासून फारकत घ्यायला सुरुवात केली आणि जशी जशी त्यांनी बाबासाहेबांच्या विचारापासून फारकत घ्यायला सुरुवात केली तसा तसा त्यांचा लय व्हायला सुरुवात झाली. उदाहरणार्थ द्यायचं झालं, बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर जी आंबेडकरी राजकारणामध्ये जी मरगळ निर्माण झाली होती ती मरगळ दूर करण्याचं काम जे आहे ते दादासाहेब गायकवाड यांच्या रिपब्लिकन पक्षानं केलं होतं. पण नंतरच्या कालखंडामध्ये काय झालं की दादासाहेब गायकवाड यांनी जशी काँग्रेससोबत युती केली तसं रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व नष्ट झालं. त्यानंतर पॅन्थरचा उदय झाला, पण पॅन्थर सुद्धा जातीय राजकारणामध्ये अडकून पडला. त्यानंतर आज आम्ही जर उत्तर प्रदेशचा जेव्हा विचार करतो तर 10 वर्षामध्ये सत्तेत राहिलेला BSP आज जेव्हा निवडणुकीमध्ये उभा राहतो त्याचा लोकसभेमध्ये एक सुद्धा खासदार निवडून येत नाही. इतकंच नाही तर त्याचा एक आमदार सुद्धा निवडून येत नाही. मग या मागचं कारण काय? कारण इतके जेवढे काही राजकीय नेते या आंबेडकरी राजकीय नेते या देशामध्ये होऊन गेले त्यांनी आपला स्वाभिमान राजकीय जो आहे तो आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ ठेवला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर आंबेडकरी राजकारण या देशामध्ये जर यशस्वी करायचं असेल तर सर्वप्रथम आंबेडकरी नेत्यामध्ये आंबेडकर विचारांप्रती स्वाभिमान निर्माण करणं गरजेचं आहे. आणि केवळ तो स्वाभिमान निर्माण करून चालणार नाही तर तो स्वाभिमान निरंतर टिकवणं सुद्धा फार गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाची दिशा काय असायला हवी यावर बोलत असताना जेव्हा पुसद येथे एक आंबेडकरी साहित्य संमेलन झालं होतं त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे होते अशोक नामदेवराव पळवेकर हे आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणतात की जर आंबेडकरी राजकारण या देशामध्ये जर यशस्वी करायचं असेल ना तर सर्वप्रथम आंबेडकरी लोकांना या देशाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थिती समजून घेणं फार गरजेचं आहे. मग या देशाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थिती काय तर या देशामध्ये सुरुवातीच्या कालखंडापासून 2 जे आहे प्रथा चालत आल्या किंवा 2 जे आहे
तत्वज्ञान चालत आलेलं आहे. एक म्हणजे जडवादी तत्वज्ञान आणि दुसरं म्हणजे चैतन्यवादी तत्वज्ञान. आम्ही जे ते जडवादी तत्वज्ञानाच्या संबंधात उभे राहतो, पण जे चैतन्यवादी तत्वज्ञान आहे म्हणजे जे धर्माच्या नावाखाली राजकारण करतं, या चैतन्यवादी तत्वज्ञानानं हजारो वर्षापासून आम्हाला अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं आहे, हजारो वर्षापासून आमचं शोषण करण्याचं काम केलं आहे. तेव्हा अशोक नामदेवराव पडळकर म्हणतात की आता आमचं काम काय असलं पाहिजे, आमचं काम असलं पाहिजे की हे जे चैतन्यवादी तत्वज्ञान आहे ना, ते चैतन्यवादी तत्वज्ञान नष्ट करून जडवादी तत्वज्ञान निर्माण करणं ही स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाची दिशा असायला पाहिजे. सोप्या शब्दात सांगायचं झालं म्हणजे काय, तर एक धर्मांध राष्ट्र नष्ट करून एक धर्मनिरपेक्ष भारत निर्माण करणं ही स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाची दिशा असली पाहिजे असं मला वाटतं. खऱ्या अर्थानं याही पलीकडे विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकारणाच्या बाबतीत बोलताना म्हणतात की राजकारण आणि धर्म याची कधीही फारकत असली पाहिजे, पण या देशातला प्रत्येक राजकीय पक्ष हा धर्माच्या नावाखाली राजकारण करताना दिसून येतो. इतकंच नाही तर जातीच्या नावाखाली राजकारण करून दिसतो तो. परंतु खऱ्या अर्थानं आंबेडकरी राजकारणाची काय दिशाला पाहिजे की धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करणं ही आंबेडकरी राजकारणाची दिशा असायला पाहिजे. आज आम्ही कधीतरी विचार केला आहे का की आज आमच्या देशामध्ये आंबेडकरी राजकारण यशस्वी का होऊ शकलं नाही? या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आम्ही शोधलं आहे का? कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. आमच्या देशामध्ये आंबेडकरी राजकारण काय यशस्वी होऊ शकलं नाही? त्यामागचं एकच कारण आहे की आंबेडकरी राजकारण म्हणजे काय याचा अर्थच आम्ही जनतेला पटवून देऊ शकलो नाही. आजही अनेक लोकांना विचारलं की आंबेडकरी राजकारण म्हणजे काय, तर लोकांना वाटतं आंबेडकरी राजकारण म्हणजे फक्त आंबेडकरला मानणाऱ्या लोकांचं राजकारण, आंबेडकरी राजकारण म्हणजे फक्त आणि एससी लोकांचं राजकारण. पण या देशातला जो ओबीसी आहे, जो एनटी आहे, जो बीजेएनटी आहे किंवा इतर जातीचे जो लोक आहेत त्या लोकांना खऱ्या अर्थानं पटवून द्यावं लागेल की आंबेडकरी राजकारणाचा एवढा संकुचित अर्थ नाही. आंबेडकरी राजकारण हे सर्वसमावेशक राजकारण आहे. आंबेडकरी राजकारणामध्ये संपूर्ण देशाच्या कल्याणाचा विचार आहे आणि जोपर्यंत हे तत्वज्ञान किंवा जोपर्यंत आंबेडकरी विचारांचा हा जो वारसा आहे हा आम्ही इथल्या जनतेला पटवून देणार नाही तोपर्यंत मला वाटतं आंबेडकरी राजकारण या देशामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. खऱ्या अर्थानं आज आमच्या देशामध्ये आंबेडकरी नेते काय करतात की एका मुद्द्याभोवती राजकारण करता आम्हाला दिसून येतात. आज आमचा सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे? आरक्षण आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे का? आमचं आरक्षण सगळ्यात मोठा प्रश्न नाही. कुठला आंबेडकरी नेता येतो तो मूलनिवासी मुद्द्यावरती वाद घालायला लागतो. एखादा आंबेडकरी नेता येतो तो राजकारणावरती राजकारण करायला लागतो. दुसरा आंबेडकरी येतो तो आरक्षणावरती राजकारण करायला लागतो. पण या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे, या देशाची सध्याची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आज आमची सगळ्यात मोठी समस्या काय? आज आमच्या देशामध्ये फक्त धार्मिक किंवा जातीय समस्या नाहीये, त्याच्यापेक्षा मोठ्या म्हणजे आर्थिक समस्या आमच्या देशामध्ये आहे, शैक्षणिक समस्या आमच्या देशामध्ये आहे, सांस्कृतिक समस्या आमच्या देशामध्ये आहे. म्हणून जर आंबेडकरी राजकारणाची दिशा काय असायला पाहिजे तर आम्हाला कुठल्या एका मुद्द्याभोवती गुंतून राहण्याची गरज नाही, तर आम्हाला सर्वसमावेशक राजकारण करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक राजकारण म्हणजे काय की असं राजकारण की ज्या राजकारणामध्ये सर्व देशातले जे काही ज्वलंत मुद्दे असतील त्या ज्वलंत मुद्द्यावरती बोलणारे राजकीय नेते आम्हाला निर्माण करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं आजही आमच्या देशामध्ये आमचा सगळ्यात मोठा जर कुठला शत्रू असेल तर हा भांडवलवाद आमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. पण किती आंबेडकरी नेते भांडवलवादावर बोलताना दिसून येतात? एकही आंबेडकरवादी नेता कधी त्याच्या भाषणामध्ये अदानी अंबानी याला विरोध करताना दिसून येत नाही. आमचा सगळ्यात मोठा शत्रू आज भांडवलवाद आहे. मग खऱ्या अर्थानं हा भांडवलवाद आम्ही समजून घेतलं पाहिजे. आंबेडकरी राजकारणाची दिशा समजून घेत असताना खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक राजकारण करणं गरजेचं आहे. जातीय राजकारणात अडकून पडणं गरजेचं नाही, खऱ्या अर्थाने एक स्वाभिमान निर्माण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आंबेडकरी राजकारणाची दिशा ठरवत असताना आंबेडकरी राजकारणाच्या माध्यमातून दिशा तर आमची असली पाहिजे की जातीय नष्ट करणे, धर्म नष्ट करणे, एक आर्थिक समानता प्रस्थापित करणे, शैक्षणिक समस्या नष्ट करणे हे आंबेडकरी लोकांचे आज कुठले तरी उद्देश असणं गरजेचं आहे, आंबेडकरी नेत्यांचं उद्देश असणं गरजेचं आहे. आज या देशामध्ये फक्त या सगळ्या मुद्द्यांवरती लढणारा एकच नेता मला वाटतो ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. खरं तर बाळासाहेब आंबेडकर मला हा आज माझ्या विषयाचा मुद्दाच नाही आहे, पण मला याच्यातून एकच सांगायचं आहे की इथल्या जर आंबेडकरी राजकीय जे चळवळ आहे किंवा जी चळवळ आहे ती जर चळवळ या देशामध्ये जर यशस्वी करायची असेल तर आम्हाला सर्वसमावेशक राजकारण करावं लागेल. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. शेवटचा स्पर्धक आहे, परंतु तुम्हाला इथे प्रामाणिकपणे सांगतो की खरी स्पर्धा आता सुरू होणार आहे. कारण आतापर्यंत या वैचारिक मंचावरून वैचारिक मंथन झालेलं नाही आणि तेच वैचारिक मंथन तुमच्या सगळ्यांसमोर करण्यासाठी विथ दाट्यासोबत तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे. काही गोष्टी या आकडेवारीनुसार सांगणार आहेत, त्या तुम्ही काळजीपूर्वक ऐकून घेतल्या तर तुम्हाला आरक्षणामधला फायदा नेमका कोण घेतो आणि नेमकं नुकसान कोणाचं होत आहे या सगळ्या गोष्टींचा उहापोह या ठिकाणी करण्यासाठी तुमच्या सगळ्यांसमक्ष उभा आहे. खरं तर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्यावेळेला त्यांच्या स्वराज्यामध्ये जे काही लोक होते त्या लोकांनी त्यांना विचारलं की महाराज तुम्ही नेमकं आरक्षण या देशामध्ये रुजवत आहात, परंतु त्या आरक्षणामागची नेमकी भूमिका काय आहे
ते तुम्ही सर्वप्रथम सगळ्यांना सांगितलं पाहिजे. कारण या देशामध्ये आरक्षणाला भीक समजल्या जातं, या देशामध्ये आरक्षणाला कुबड्या समजल्या जातं. नेमकी तुमची भूमिका हीच आहे की या पलीकडची आहे हे तुम्ही सर्वप्रथम समजावून सांगावं. त्यानंतर आरक्षण तुम्ही तुमच्या स्वराज्यामध्ये राबवावं, हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे आणि तोच तुमच्या सगळ्यांसमोर मांडण्यासाठी आम्ही आलेलो आहोत असं राजर्षी शाहू महाराजांना म्हटलं गेलं. राजर्षी शाहू महाराजांनी त्या सगळ्या लोकांना सोबत घेतलं आणि जिथे घोड्यांना बांधल्या जातं त्या पागेमध्ये घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर तिथे त्यांना असं दृश्य दिसलं की काही मजबूत घोड्यांच्या समोर एका टोपल्यामध्ये चेने ठेवलेले आहेत, काही कमजोर घोड्यांसमोर सुद्धा चेने ठेवलेले आहेत. सगळ्यांचं वाटप हे समान पद्धतीनं केलेलं आहे. आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं की आता जे काही घोड्यांसमोर तुम्हाला चेन्याची टोपली दिसत आहे, ती टोपली जर आपण बाजूला काढून टाकली आणि सगळ्या टोपलीमधले चेने एका ठिकाणी जमा केले आणि सगळ्या घोड्यांना एकत्रितरित्या सोडलं तर खऱ्या अर्थाने एवढ्या घोड्यामधील एवढ्या चेन्यामधील सर्वात लाभ कोण घेईल? त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की या घोड्यामध्ये जे मजबूत घोडे आहेत ते सगळे चेने खाऊन टाकतील. मग कमजोर घोड्यांना काय मिळणार आहे? तर ते म्हणे त्यांच्या कमजोरपणामुळे त्यांना चेने मिळणार नाही. सांगायचं तात्पर्य शाहू महाराज असं म्हणतात की जे मजबूत घोडे आहेत त्यांना सुद्धा त्यांचा हिस्सा मिळालाच पाहिजे आणि जे कमजोर घोडे आहेत त्यांना सुद्धा त्यांचा हिस्सा मिळाला पाहिजे. आरक्षण दुसरं तिसरं काही नसून ज्यांचा हिस्सा त्यांना मिळणे हा आरक्षणाचा उद्देश आहे आणि तोच उद्देश डोळ्यासमोर मी माझ्या स्वराज्यामध्ये आरक्षणाची मुहूर्तमेढ लावली आणि सगळ्यांना समान हिस्सा देण्याचं काम आम्ही या आरक्षणाच्या माध्यमातून केलेलं आहे. आरक्षण म्हणजे कुबड्या नव्हे, आरक्षण म्हणजे खऱ्या अर्थाने भीक नव्हे, तर आरक्षण हा तुमच्या आमच्या अस्तित्वाचा प्रतिनिधित्वाचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि तोच विषय तुमच्या समोर मांडण्यासाठी नमस्कार आशिष कांबळे सगळ्यांसमोर उभा आहे. खरं तर या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना काही आकडेवारी तुमच्या सगळ्यांसमोर मांडणं मला गरजेचं वाटतं. ज्या वेळेला या देशामध्ये मंडल कमिशनचा रिपोर्ट आला, तो रिपोर्ट असा सांगतो की या देशामध्ये ओबीसीची संख्या 52% आहे, या देशामध्ये एससीची संख्या 15% आहे, एसटीची संख्या 7.5% आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि या देशामध्ये विजे, एनटी, डीएनटी, अल्पसंख्याक, धर्मपरिवर्तित जे लोक आहेत यांची संख्या 10% आहे. एकंदरीत सगळ्या घटकाचा विचार केला तर यांची आकडेवारी 85% होते आणि उरलेली जी 15% आहे यामध्ये तुम्ही ओपन ही जनगणना गणू शकता. मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगायचं आहे, ज्या लोकांची संख्या 85% आहे त्यांना 85 भाकरी मिळतात का? तर नाही. महाराष्ट्रामध्ये आजही ओबीसीची संख्या 52% असताना सुद्धा या संपूर्ण देशामध्ये 27 भाकरी त्यांच्या वाटेला येतात, म्हणजे 27% आरक्षण त्यांना मिळतं. मला प्रामाणिकपणे प्रश्न आहे, जे 25% आरक्षण त्याचं नेमकं ओपनच्या नावाखाली हा ब्राह्मण वर्ग खात आहे. वंचितची भूमिका हीच आहे, जे 25% ओबीसीचं आरक्षण ब्राह्मण या ओपनच्या नावाखाली खात आहे ते आरक्षण ओबीसीला प्रामाणिकपणे देणं हीच वंचितची सर्वात प्रथम भूमिका आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगायची आहे की आरक्षणाच्या नावाखाली या देशामध्ये खऱ्या अर्थाने आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं ही या ठिकाणी एक कटकारस्थान या देशामध्ये केल्या जात आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे, उद्या जर समजा तुम्ही आर्थिक निकषावरती आरक्षण देत असाल, अंबानीचे शेअरचे भाव जर घसरले आणि त्याच्यावर जर उपासमारीची वेळ आली तर मग आर्थिक निकषावरती तुम्ही त्यांना सुद्धा आरक्षण देणार का? नाही. कारण पहिली पिढी शिकली म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाल्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे आणि राजकीय विकास सुद्धा होणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे आणि आर्थिक निकषावरती आरक्षण देणे हे राजकीय दृष्ट्या म्हणा किंवा संविधानिक दृष्ट्या नियमामध्ये बसणार नाही. या गोष्टीचा सुद्धा आम्ही विचार केला पाहिजे आणि वंचितची भूमिका हीच आहे की आर्थिक निकषावरती आरक्षण न देता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक निकषावरती जे आरक्षण दिलेलं आहे त्याच निकषावरती यांना आरक्षण देणे ही प्रामुख्याने वंचितची भूमिका राहणार आहे. ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. या 5ही विषयामध्ये एक विषय असा ठेवलेला आहे की नॉन क्रिमिलियरचे काय धोके आहे आरक्षणामध्ये. मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं आहे की नॉन क्रिमिलियरच्या माध्यमातून आरक्षणाला धोका पोहोचवतो आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे, जे लोक म्हणतात की पहिली पिढी तुमची शिकली सुधारली त्या लोकांना आरक्षणाची गरज नाही अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलं. त्याची पिढी सुधारली. दुर्भाग्यानं या ठिकाणी सांगतो, बोलाव की नाही हा सुद्धा प्रश्न मनामध्ये आला होता. ज्या न्यायाधीशांनी अशा प्रकारचा निर्णय दिला तो न्यायाधीश सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती मोठा झालेला आहे आणि त्याच माणसानं ज्यावेळेस नॉन क्रिमिलियरची अट मान्य केली आणि एका त्रयस्थ माणसानं त्या नॉन क्रिमिलियरची अट
रुजवू नका अशा पद्धतीचा निर्णय दिला. मला वाटतं त्याची पिढी सुधारली म्हणून इतर पिढ्या सुधारल्या का याचा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. आणि त्याच न्यायाधीशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सोडलं तर या देशामध्ये कोणी सुद्धा विचारणार नाही. ही परिस्थिती त्यांच्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. वंचितची भूमिका हीच आहे. जे संवैधानिक दृष्ट्या आरक्षणामध्ये तरतुदी आहे त्या तरतुदीमध्ये जर आरक्षण टिकत असेल तर त्याच गोष्टीला आम्ही वंचित या नात्याने खऱ्या अर्थाने समोर राहणार आहे. ज्या गोष्टी संविधानिकरित्या बसू शकत नाही त्या गोष्टीला आम्ही प्रामुख्याने विरोध करणार ही आमची खऱ्या अर्थाने भूमिका असलेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार आहे. या देशामध्ये एक असा घटक आहे जो एक समाज है, जो समाज रोटियों से खेलता है, रोटियां बेलता है. मैं पूछता हूँ वो तीसरा आदमी कौन है जो रोटियां सेकता है ना रोटियां बेलता है, वो सिर्फ रोटियों से खेलता है. मैं पूछता हूँ तीसरा आदमी कौन है. इस सवाल पर भारत के संसद में भी मौन है. आमच्या भाकरी सोबत खेळण्याचा प्रश्न जर या देशामध्ये निर्माण होत असेल तर आम्ही वंचित या नात्याने सर्व एकत्र येऊ आणि आमच्या भाकरी सोबत कोणालाही खेळू देणार नाही. ज्यांचा हिस्सा त्यांना मिळाला पाहिजे ही प्रामुख्याने वंचितची भूमिका आहे. आणि तीच भूमिका घेऊन आम्ही या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने लढतो आहे आणि ती भूमिका या देशामध्ये टिकली पाहिजे हाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाताना नामदेव ढसाळांच्या शब्दामध्ये एवढंच म्हणतो की सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला. आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे. सूर्य फुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला. सूर्य फुले म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर. सूर्य फुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला. आता सूर्यफुलांसारखे तुम्ही आम्ही सर्वांनी सूर्योन्मुख झालेच पाहिजे. आता सूर्यफुलासारखे तुम्ही आम्ही सर्वांनी सूर्योन्मुख झालेच पाहिजे. एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद. आमच्या जगण्याला एक नवे आयाम बहाल करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य झिजवलं हा धम्मरथ आपल्या खांद्यावर पेलवला ते सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करते. बंधू आणि भगिनींनो, वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडी अमरावतीच्या वतीनं राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर भाग्यवर्धन फुंकर सर, स्पर्धेचे उद्घाटनाला येऊ नाही शकले सर, पण आपल्यामध्ये बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आणि नुकतंच आजच पेपरला नाव वाचलेलं आहे की धामणगाव रेल्वे मतदारसंघावरून त्यांची वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उमेदवारी जाहीर झाली. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्याचं स्वागत कराल. त्याचप्रमाणे मगाशी ज्यांनी एकंदरीतच वंचितच्या भूमिकेचा आशय आपल्या समोर मांडला असे प्रदेश संघटक विजयकुमार चोरपगार सर, जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम सर, संजय चोरपगार सर, वंचितचे जिल्हा महासचिव सिद्धार्थ मोजळेजी, अंकुश वाघपालकर, प्राजक्ता पिल्लेवाण जे इथे आहेत आपल्यामध्ये, आणि अतिशय सुंदर अशी भूमिका ज्यांनी प्रास्ताविकाच्या स्वरूपात आपल्या समोर ठेवली सन्माननीय रोशन गजभिये, युवा बदलकार, युवा नेतृत्व आणि अतिशय संवेदनशील असं नेतृत्व आहे जे वंचितला या जिल्ह्याला विशेषतः युवकांना बांधण्याचं काम या ठिकाणी सातत्याने करत आहे आपल्या शैलीतून. बंधू आणि भगिनींनो, 5 विषय या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेसाठी ठेवण्यात आले. त्या 5 विषयांवर अतिशय सुंदर आणि सुरेख अशी मांडणी करणारे या देशाचं भवितव्य 13 परीक्षक 13
याचं अवलोकन करून, ते आत्मसात करून, आणि ते अवलोकनच नाही तर ते प्रमाण भाषेमध्ये बुद्धी चातुर्याने आणि तेवढ्याच प्रखरपणे आवेगाने आपल्या समोर या स्पर्धकांनी मांडलेला आहे. प्रत्येकाच्या आतमधला आवाज होता. Who am I? मी कोण आहे? मी कोण आहे? माझं जगणं कशासाठी आहे आणि मला काय करायचं आहे, माझ्या भवितव्याची दिशा काय आहे याचा वेध घेण्याचं काम प्रत्येक स्पर्धकाने त्याच्या मांडणीतून केलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, स्पर्धक खूप चांगले बोलले. प्रत्येक विषय, पहिला विषय असेल SC ST OBC आरक्षण आणि वंचितची भूमिका. दुसरा विषय आपल्या समोर आहे क्रिमिलेअरच्या संदर्भात त्याचे संभाव्य धोके काय आहेत, प्रस्थापितांनी विस्थापितांसाठी काय केलेलं आहे, वंचित बहुजन आघाडी सामाजिक अभिसरणाला कशी कटिबद्ध आहे आणि स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाची दिशा. प्रत्येक म्हणजे सर्वात जास्त जर बोललं कशावर केलं असेल तर स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाची दिशा नेमकी काय असली पाहिजे. प्रत्येक शब्दाचं स्वाभिमान म्हणजे काय, आंबेडकरी म्हणजे काय, आंबेडकरी राजकारण त्या परिप्रेक्ष्यामध्ये त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला. जी कुठलीही व्यवस्था असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, या व्यवस्थेचा उद्देश काय आहे नेमकं? या व्यवस्थेचा उद्देश ती माणसं उभं करणं आहे, माणसाचं कल्याण, माणसाचा अभ्युदय. आणि माणसाचा अभ्युदय जर झाला तर समाजाचा अभ्युदय होईल, समाजाचा अभ्युदय जर झाला तर राष्ट्राचा अभ्युदय होईल. म्हणजे राष्ट्राच्या उभारणीसाठी हे संबंध चर्चा चाललेली आहे. विद्यार्थी पाहत आहेत आंबेडकरी म्हणजे नेमकं काय हो, अतिशय बारीक बारीक मुद्दे पोरांनी मांडलेली आहेत. आंबेडकरी म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सम्यक दृष्टीमधून जे काही विचारसरणी उदयाला आलेली आहे या राष्ट्रामध्ये, आणि ती सम्यक दृष्टी जी आहे त्या सम्यक दृष्टीमध्ये या देशातल्या प्रत्येक माणसाचं कल्याण निहित आहे. मग आंबेडकरी मूल्य असतील आणि हे सगळं जे कल्याण आहे हे कशावर अवलंबून आहे, मूल्यात्मकतेवर आहे. कशावर आहे मूल्यात्मकता? या देशातल्या माणसाला स्वातंत्र्य असलं पाहिजे, या देशातल्या माणसाला स्वातंत्र्य म्हणजे सगळ्या संघाने, या देशातल्या माणसाला समतेने त्याची वागणूक समतेची असली पाहिजे, समतेची वागणूक त्याच्या वाट्याला आली पाहिजे. आम्ही सगळे या राष्ट्रामध्ये बंधुतेने राहिलं पाहिजे, आमच्या जगण्याला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या प्रज्ञेला विकासाचे नवे नवे क्षितिज मिळाले पाहिजे, आम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे, आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. या व्यवस्थेच्या प्रत्येक घटकामध्ये आम्हाला जाता यावं, त्यासाठी राजकीय व्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे आणि ती राजकीय व्यवस्था प्रस्थापित राजकारण उभं करते का या विषयावरही मुलं बोलली. सर तुमचं सर वय फार कमी आहे त्या पोरांची, पण ही राजकीय व्यवस्था यांचं आयुष्य बदलू इच्छिते का, याला कुठे घेऊन जाणार आहे हे राष्ट्र उभं करण्यासाठी तयार आहे पिढी. पण प्रस्थापित राजकारण
यांच्या जगण्याची कशा पद्धतीनं खेळ करत आहे, म्हणून आंबेडकरी राजकारणाचा हात यांनी पकडलेला आहे. आंबेडकरी राजकारण मूल्यात्मकतेचं राजकारण आहे. हे डावलणारं राजकारण नाही कोणाला. प्रत्येक माणसाला मूल्य प्रदान करणारं हे राजकारण आहे. प्रत्येक माणसाची किंमत वन व्होट वन व्हॅल्यू म्हणतो आपण. वन व्होट वन व्हॅल्यू नाही, वन स्टेटस. स्टेटस टू एव्हरीवन. गिव्ह स्टेटस टू एव्हरीवन. हू इज रिजेक्टिंग द स्टेटस ऑफ दिस पीपल? That is important. They are fighting for their status. Not only status, they want to participate in each and every sector of this country. Who will lead them? Who will give all this? That was the problem before this. And ते सांगतात की आम्हाला आंबेडकरी राजकारण हे या दिशेने घेऊन जाईल. फार मोठी जबाबदारी. या राजकीय क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या, क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नेत्यांवर त्याची लादलेली आहे. बंधू आणि भगिनींनी, फार मोठी जबाबदारी आहे. आंबेडकरी राजकारण पेलवणं सोपी बाब नाही. आणि तेही या जिथे धर्मांतता आहे, जिथे जातीभेद आहे, अत्यंत स्वार्थी मनोवृत्तीने राजकारण करणारी मनं आहेत. ओढाताण सुरू आहे. मुद्दा सुचत नाही राजकीय पक्षांना कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढलं पाहिजे. आज मुद्दा दिला आमच्या सुप्रीम कोर्टा थ्रू आम्हाला. कोणता मुद्दा? उपवर्गीकरण. क्रिमिनल. भांडत बसा, विचार करत बसा, तेव्हापर्यंत आम्ही गाडी लावतो सगळ्या ठिकाणी. भांडा. ओबीसीचं आरक्षण असेल, ओपन वर्गाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत क्षेत्राला दिलेलं आरक्षण असेल, एससी एसटीचं आरक्षण असेल, संबंध जाती वर्ग याच्यामध्ये येतो आहे. कारण आरक्षण हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न का आहे? कारण जे काही थोडंसं आम्हाला मिळालं आहे ना, जी संधी, आरक्षण ही संधी आहे. उत्कर्ष म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहत नाही. कारण आम्हाला व्यवस्थेमध्ये जावं तर लागेल ना, तिथपर्यंत पोहोचावं लागेल. ती संधी, अपॉर्च्युनिटी, ते देण्याचं काम केलेलं आहे. ती संधी लक्षात आलेली आहे प्रस्थापितांच्या, की ही माणसं आता त्या दिशेने, त्या संसदेच्या दिशेने चाललेली आहे. आणि यांना थांबवायचं कसं? कारण प्रस्थापितांचा कुठल्याही पक्षाचा असो, एक वर्ग काम करतो. पॉलिसी मेकिंग मध्ये प्रस्थापिताचा एक वर्ग आहे, पक्ष कोणताही असो. आंबेडकरी पक्षामध्ये पॉलिसी मेकिंगचं अजून आमच्याकडे तेवढं हे नाही आहे. पण जी प्रस्थापित पक्ष म्हणून पाहतो, संबंध पॉलिसी मेकिंग त्यांच्या हातात आहे. वेदर इट मे बी काँग्रेस, वेदर इट मे बी बीजेपी, आज सगळे जे काही रिजनलचे हजारो वर्षापेक्षा स्वातंत्र्यानंतरचे राजकीय ज्यांच्या वाट्याला आलं, ते सोडू इच्छित नाही. आणि मग काय करतात? नवे नवे प्रश्न समाजामध्ये पेरण्याचं काम, लढवण्याचं काम. कारण हा देश जातींचा देश आहे. हा देश विविध संप्रदायांचा देश आहे, विविध धर्मांचा देश आहे. याच्यामध्ये झुंजी लावण्याचं काम सहज प्रस्थापितांना शक्य आहे. आणि आतापर्यंत सांस्कृतिकच नाही तर राजकारणातून, कारण राजकारण प्रभावी होते आहे. राजकारण हे माध्यम अतिशय प्रभावी आहे, पटकन पोचणारा आहे. त्याचा उपयोग करून हे संबंध व्यवस्था कशी किरकिरी करता येईल आणि प्रत्येकाचं अस्तित्व कसं प्रश्नांकित करता येईल, यासाठी हा देश कामाला लागलेला आहे. जबरदस्त पॉलिसी मेकिंग आहे. एक उदाहरण पाहिलं, आमच्या देशाचा प्रमुख, धार्मिक स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे. आपल्या धर्माप्रमाणे आपलं जगलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे, घटनेमध्ये आहे, धर्म स्वातंत्र्य आहे.
केला जातो. आम्ही काय विचार करायचा? आज हा जो वर्ग आहे हा काय विचार करेल आमचा तरुण? पॉलिसी मेकिंग मध्ये ज्या सगळ्या संविधानिक संस्था आहेत त्या सगळ्या हातात घालून काम करत आहे. एकही संस्था त्याच्यापासून सुटलेली नाही. आणि आमचं जे 85% जे चिन्ह आहे ना कसं मुश्किल करता येईल आणि यांच्या भरोश्यावर आमच्या कशा पोळ्या शेकता येईल हे सगळं सुरू झालेलं आहे. बाळासाहेबांनी एक भूमिका घेतलेली आहे. सामाजिक अभिसरण. बाळासाहेब का नको असतात लोकांना हा मुद्दा विचारात घेतला नाही. बाळासाहेबांचं राजकारण आंबेडकरी पक्षाचं राजकारण हे राजकारण नसते. त्या राजकारणाला एक सांस्कृतिक भूमिका आहे. त्या राजकारणाला एक सामाजिक भूमिका आहे. आणि जेव्हा परीघ विस्तारत जातो की नाही राजकारणाचा परीघ विस्तारत जातो वंचित आणि पूर्वी रिपब्लिकन पक्ष त्याच्यानंतर भारिप बहुजन महासंघ त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी सगळे उपेक्षित घटक आम्ही राजकारणाचा परीघ व्यापक होत आहे. माणसं आमच्याकडे येत आहे. त्या माणसांना राजकीय आयडेंटिटी मिळत आहे हे आपल्याला प्रश्न उभे करतील. आणि हे एवढंच नाही एक आंबेडकर त्यांनी भोगलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी भोगलेले आहे की त्यांनी काय केलेलं होतं. दुसरे आंबेडकर त्यांना तिथे येऊ द्यायचे नाही. कारण एका आंबेडकरांनी या देशाला जी सूत्रबद्धता दिली जे संविधान दिलं जी व्यवस्था प्रदान केली ती व्यवस्था त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी आहे. ती तर होऊ द्यायची नाही. पण दुसरे आंबेडकर जर गेले ज्यांच्या जगण्याचा निव्वळ उद्देश राजकारण नाही तर सांस्कृतिक परिवर्तन आहे. बाबासाहेबांनी जी सांस्कृतिक परिवर्तनाची लाट या देशामध्ये आणली होती ती लाट पुन्हा या परिघामध्ये जर पसरली तर आमचं जगणं ही माणसं हराम करत. या सगळ्याचा वेग आहे. कारण बाळासाहेब जे सामाजिक अभिसरणाचं तुम्ही करतात राजकारण ही सामाजिक या दृष्टीने त्यांना माहित आहे की या माणसांना राजकारणाची दिशा मिळाली. उद्या सांस्कृतिक मूल्याची देण जर यांना मिळाली तर या देशाचं चित्र काढून या विवंचनेमध्ये हा देश आहे. एक आंबेडकर आम्हाला जगू देत नाही. दुसरे आंबेडकर त्या संसदेवर गेल्यावर काय होईल? ही आंबेडकरी माणसं त्या संसदेत गेल्यावर काय होईल? आमचे मनसुबे कसे विस्कटले जातील हे सबंध चित्र या पिढींच्या डोक्यामध्ये आहे. आणि पिढी त्या दृष्टीनं आपलं चिंतन करते आहे. वाचण्याची गरज आहे. भैयासाहेबांच्या संदर्भातलं अतिशय वेगळ्या पद्धतीने आमच्या तरुणांनी मांडलं. भैया साहेबांवर प्रेम करणारी प्रचंड लोक आहेत या समाजामध्ये. नाही अशातला भाग नाही. कारण काय होते एक एक आदर्श उभे करत आलेले आहेत ती माणसं भैया साहेबांपर्यंत पोहोचलेली आहे. नाही अशातलं चित्र नाही. आणि त्या पण प्रक्रियेमध्ये भैया साहेबांना मांडणारा वर्ग आहे. नाही अशातला भाग नाही. भैया साहेबांवर प्रेम करणारं बाबासाहेबांचं अतिशय प्रेम होतं. भैया साहेबांना गोलमेज परिषदेचं दुसऱ्या गोलमेज परिषदेचं भाषण झाल्यानंतर रमाईला पत्र लिहितात बाबासाहेब आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भैया साहेबांचा उल्लेख करतात आणि तिथे सांगतात की आपण आयुष्यभर मरमर केली. आपलं एकही अपत्य रामू राहिलेलं नाही आहे. रामू भैया साहेबांनाच.
वाचण्याचं काम करतो आहे तू भैया साहेबांना जो प्रचंड प्रेम होतं बाबासाहेबांचं भैया साहेबांवर आणि भैया साहेबांची च्या कामाची जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खांद्यावर घेतलं 56ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले धम्म परिवर्तनाचा जो रथ होता मुंबईची सभा असेल समग्र देशामध्ये सभा झाल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि त्या सभा पूर्ण करण्याचा मानस भैया साहेब करत होते दुःखातून बाहेर येऊन मला काय करता येईल धम्म चळवळ ह्या भैया साहेबांचा काळ होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतभूषण प्रिंटिंग प्रेस असेल इन्स्टिट्यूट असतील वेगवेगळ्या त्याच्यावर काय झालं आहे आता त्या सगळ्या बाबींवर मी आता बोलणार नाही कारण वेळ बराच झालेला आहे पण भैया साहेब आणि बाबासाहेबांचं काम तेवढ्याच निष्ठेनं समोर नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि भैया साहेब समस्त जणांचे आदर्श म्हणून उभे राहतील याच्याबद्दल काही शंका नाही या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचा निकाल आलेला आहे आपण सगळ्यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे भाषेचा सुंदर वापर केलेला आहे सगळ्यांना प्रचंड एक जर सांगायचं झालं तर आवाजांच्या स्टेज डेअरिंग सगळ्यांची वाखाणण्यासारखी होती म्हणजे एकही वक्ता नाही पण तो ज्याला डेअरिंग नाही आहे आणि हे नेतृत्व आहे पुण्याचे चिंतनाची बैठक आपल्याला जर लाभली आपण अभ्यास केला विषयांचा अभ्यास बाबासाहेब वाचा देश वाचल्यासारखा होईल चिंतन वाढवा आणि आपण निश्चितच यशोचिखरावर जाणार आहात या ठिकाणी तर या ठिकाणी आपण सुंदर अशी विषयांची पाचही विषयाची मांडणी अतिशय सुंदर केली या वक्तृत्व स्पर्धेला न्याय दिला हेच नव्हे तर या युवा आघाडीनं सातत्यानं उपक्रम युवा आघाडी राबवत आहे ही सामाजिक अभिसरणाची राजकीय अभिसरणाची प्रक्रिया सामाजिक असेल तर राजकीय अभिसरण वंचित बहुजन आघाडी हे सबंध पद्धतीचं अभिसरण आहे आणि ही प्रक्रिया आपण गतिमान करत आहात आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते जय भीम जय बुद्ध जय सर्वप्रथम ज्यांच्या स्मृती दिनानिमित्त हा स्पर्धा घेतलेल्या आहेत असे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो त्यासोबतच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनाही अभिवादन करतो मंचावर उपस्थित आमच्या सर्वांचे लाडके नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष या जिल्ह्याचे निरीक्षक प्राध्यापक दयावर्धनजी मोडकर सर ज्यांचं सुंदर एका तरुणांना कशा पद्धतीनं त्या स्पर्धेच्या माध्यमातून का होईना आणि येणाऱ्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी असं सखोल मार्गदर्शन केलं अशा आमच्या प्राध्यापिका विश्रामताई त्यासोबतच त्या जिल्ह्याचे पूर्व आणि पश्चिमचे दोन्ही धडाकेबाज जिल्हाध्यक्ष राहुलजी मेश्राम चोरपकारजी तसेच युवाचे दोन्ही धडाकेबाज अध्यक्ष अंकुशजी वाकपांजर आणि प्राजक्ता पिल्लेवाल महासचिव आमचे सहकारी सिद्धार्थ भोसलेजी धाकळे सर त्यासोबतच या स्पर्धेसाठी सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व स्पर्धक आणि प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहुजन युवा आघाडीचे महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी तुम्हाला मांडणी केलेली आहे मी त्याच्यावरच फक्त बोलल कारण बाकी सर्व वक्त्यांना बोलायचं आणि स्पर्धकही सकाळपासून आलेले आहेत आणि कुठेतरी असं वाटतंय की जी व्यवस्था आहे ती बदलल्या गेली पाहिजे आणि व्यवस्था जर बदलायची असेल तर निश्चितच आपल्या सर्वांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जो पर्याय देतो आहे त्याच्यावर आपण फोकस झाला पाहिजे कारण वर्षानुवर्षा तीच पद्धती तीच सिस्टम आहे आणि सिस्टम ब्रेक करण्यासाठी कोणी यायला तयार नाही आणि जर कोण पुढे येत आहे तर मग जे आपल्या समाजात पडलेले मिठ्ठू आहे त्यांचा फार त्रास होतो आज एकीकडे
भैया साहेबांचे विचार आपण थेट जनतेत गेले पाहिजे म्हणून कार्यक्रम राबवतो आहे. आणि एकीकडे पेरवर असलेले लोक आज इथे अमरावतीत कार्यक्रम घेतात. हा दोन फरक आपल्या तरुणांना समजायचा आहे की नेमका समाजात मेसेज काय नाही. आणि ही अत्यंत फार महत्वाची वेळ आहे. कारण ज्या पद्धतीने शेवटी आम्ही राजकीय पक्षातले आहोत, राजकीय भूमिका त्या तरुणांपर्यंत मांडणं गरजेचं आहे. कारण जी निवडणूक होऊन चुकलेल्या आहेत, त्यात जी परिस्थिती समाज झालेली आहे, त्यानंतर या विधानसभेच्या निवडणूक येणार आहेत, त्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे, आपल्याला कोणाच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा आहे हे तरुणांनी निश्चित केला पाहिजे आणि समाजाने निश्चित केला पाहिजे. कारण एकीकडे हा वारसा आहे जो कुठेतरी शोषित वंचित या समाजाला पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आणि दुसरीकडे फक्त दिशाभूल करून कार्यक्रम घेणे हा पर्याय. मित्रांनो, दुसरं मला आज कौतुक करावं असं वाटतं की आमचे निरीक्षक जे आहेत, सर सर्वप्रथम तुमचा आभार. तुम्ही फार ताकदीशी आमचा सत्कार केला. तर खऱ्या अर्थानं तुम्ही या जिल्ह्याचे निरीक्षक आहात. सातत्यानं सरांसोबत जेव्हापासून मी जोडलेलो आहोत, एक चांगले वैचारिक एक प्रकल्प होता आणि एक चांगलं मार्गदर्शन करून जिल्हा उभं करण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे सरांसोबत संत्रा परिषद असेल, अमरावती जिल्ह्याची सर्वात मोठी सभा असेल आणि आता ही विधानसभेची तयारी आहे ती त्यांच्या नेतृत्वात होत आहे. त्यासोबतच दोन्ही जिल्हाध्यक्ष पॅरेंटचे आणि दोन्ही युवाचं आणि सर्व टीमचं कौतुक याच्यासाठी करतो की सातत्यानं आता मला कुठेतरी वाटतं की मी अमरावती जिल्ह्यात आहोत. म्हणून तुम्ही स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मध्यंतरी दाखल्याचा जो पिरियड गेला त्यात आपण सैराबार होतो, कक्षाची लाईन आली, मग आनंदराज येऊन गेले, त्यामुळे अनेक जिल्ह्यातल्या संघटना चुकीचा मेसेज केला. पण आज जेव्हा मी मागच्या 4-5 दिवसांना असो, काँग्रेसच्यावर हल्ला बोल असो, फार ताकदीचं आंदोलन दर्यापूरमध्ये असो, अमरावतीत असो, हे उभं केलं. कालचा जल्लोष सर्व पदाधिकाऱ्यांचा पाहून मला आनंद झाला. आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थानं निरीक्षकांना किंवा बाळासाहेबांना जे अपेक्षित आहे की अमरावती जिल्हा हा कोणाला लागून आहे आणि या जिल्ह्यात चळवळ उभी राहिली, खऱ्या अर्थानं त्या दिशेने आपण सर्व जात आहात. म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. शेवटी पद एका दिवसाच असतं, पण पद असो नसो कार्यक्रम महत्वाचे आहे, पक्षाची लाईन महत्वाची आहे आणि सातत्यानं असे आयोजन करणं महत्वाचे आहे. त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात, त्या आपण केल्या पाहिजे. कारण साहेब जेव्हा सांगतात की चळवळ एका गोष्टीने होत नाही, चळवळ जिवंत ठेवायची असेल तर सर्वच गोष्टी सहभाग होतो आणि खऱ्या अर्थानं तेच आपण करण्यासाठी अपेक्षित आहे आणि ते होत आहे. म्हणून मला खूप आनंद आहे. दुसरं आमचे तर भोई समाजाचे सर्व पदाधिकारी, त्यांचे खूप खूप स्वागत आणि तुम्ही जो स्वागत केला त्याबद्दल तुमचा आभार. मोठ्या संख्येनं येत्या निवडणुकीला आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून असे सामाजिक कार्यक्रम ज्याच्यातून येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी आपलं देणं लागतं. राजकारण अनेक पक्षाचं फक्त राजकारण पुरतं राहिलेलं आहे, निवडणुकापर्यंत त्या पक्षाची भूमिका राहिलेली आहे. पण वंचित बहुजन आघाडी ही सातत्यानं सामाजिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवते. त्या अनुषंगानंच ही एवढी मोठी जी स्पर्धा आपण घेतलेली आहे त्याचं खरंच कौतुक करावं थोडं कमी आहे. कारण स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपले विचार केले जातात. अनेक स्पर्धक आले असतील ज्यांना या स्पर्धेतून पुरस्कार मिळेल, त्यांचं खूप खूप कौतुक करतो. ज्यांचा नंबर लागला नसेल त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो की नव्या जोमाने नव्या जिद्दीने पुन्हा तयारी करा आणि पुढची वक्तृत्व स्पर्धा तुम्ही गाजवली पाहिजे हा निश्चय करून या सभागृहातून बाहेर गेला पाहिजे. मित्रांनो, आपल्या सर्वांचे ध्येय मोठे असले पाहिजे, उद्दिष्ट मोठे असले पाहिजे आणि पक्षांचे अनेक पक्ष फक्त ढोल ताशे गुलाल याच्यातच आज तरुण व्यस्त ठेवतात. पण वंचित बहुजन आघाडी काही खऱ्या अर्थानं विचारांचं प्रेरक आहे आणि विचारच पुढे करण्याचं काम करते आहे. म्हणून आपला सर्वांचा आभार. आपण सर्व मोठ्या संख्येने स्पर्धक आला त्यांचे कौतुक करतो. वंचित बहुजन युवा आघाडी सागर असतील, अजय असेल, सर्व टीम, प्रमोदराव असतील, त्यांनी आमचे सूरजजी असेल, त्यासोबतच सर्वांचेच नाव घ्या थोडं कमी, ज्यांनी सर्वांनी प्रयत्न केले त्यांचं कौतुक. आणि अशा नवीन स्पर्धा आपल्या पक्षाच्या मधून झाल्या पाहिजे. नुसतं राजकारण करता कामा नये. रोड रस्ता नाल्यावर लोक फोकस झालेले आहेत. राजकारणी विसरून गेलेले आहेत सर की त्यांचं काम समाज निर्मितीचं आहे. आज जी राजकारणाची स्थिती आहे की काही की फक्त रोड रस्ते नाल्या बांधणे याच्यावर फोकस आहे, पण समाजाला उभं करण्याचं काम त्यांचं असतं. मग अशा स्पर्धा असतील, वेगवेगळे आयोजन असतील, हे राजकीय लोकांचं काम असतं आणि ते विसरलेले आहेत.
त्याला जागं दाखवण्याचं काम, त्यांना जागं करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी येत्या काळात करणार आहे. आज सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि पुढचं सर माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने मांडतील असं व्यक्त करून इथेच सांगतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. डॉक्टर मेहसान मॅडम, आमचे पूर्वचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राहुलजी, पश्चिमचे आदरणीय संजय भाऊ चौपगार, युवाचे जिल्हाध्यक्ष अंकुश दादा, आमच्या ताई प्राजक्ता, महासचिव भोजने सर, धाकरे सर, समोर बसलेले अजयपासून तर सुरेशपर्यंत, सागर, रमेश भाऊ, सगळे. आता मला लाईटमुळे सगळं दिसत नाही आहे. आणि विशेषतः आमचे डॉक्टर कोल्हे पण, ॲडव्होकेट कोल्हे दिसत आहेत मला. आणि भोई समाजाचे आमचे सर्व सन्माननीय जे इथे आमचे बांधव आणि भगिनी उपस्थित झाले आहेत. मी आता तुम्ही सकाळपासून भाषणं ऐकून सगळे कंटाळले असाल तर भाषण बिलकुल करणार नाही. अवघ्या 5 मिनिटामध्ये माझी भूमिका ठेवून मी संपवतो आहे. 5 मिनिटं झाले की मला इशारा करायचा नाही. आपला नियम किती 7 मिनिटाचा होता ना? हां, 7 मिनिटं घेऊ. 7 मिनिटाचा अगदी वक्तृत्व स्पर्धेच्या नियमाप्रमाणे आपण इथे भूमिका मांडूया. डॉक्टर मेश्रामांनी आणि निलेश भाऊंनी जी भूमिका मांडली आणि इथे जे विषय आहेत सर्व, हे विषय खूप महत्त्वाचे. इथे वक्तृत्व स्पर्धेचे जे विषय आहेत, अतिशय प्रगल्भ असे विषय या स्पर्धेमध्ये आपण आणले, त्याबद्दल आपलं अभिनंदन. गेल्या 15 वर्षात अकोल्यामध्ये जी स्पर्धा होऊ शकली नाही ती अमरावतीने करून दाखवली, त्याबद्दल सर्व मदतपूर्वक अभिनंदन. आम्ही सुद्धा अकोल्यामध्ये विसरलो आता वक्तृत्व स्पर्धा वगैरे. खरं हे मुळात खरं काम जे आहे, ह्याच कार्यक्रमातून चळवळीला माणसं मिळतात, चळवळीची दिशा ठरते, लोकांचं प्रबोधन होते. त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण हा कार्यक्रम आहे. आरक्षण मिळालं, बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद करून ठेवली, आम्ही निश्चिंत झालो. ओबीसी असतील, आदिवासी असतील, शेड्यूल 9 मध्ये जे आरक्षण आलेले आहे ते सर्व ते निश्चिंत झाले की आता आपल्याला आयुष्यभर आजन्म सर्व गोष्टी मिळणार आहेत. पण लक्षात ठेवा, संविधान बदलला जाऊ शकते, संविधानामध्ये अमेंडमेंट आणल्या जाऊ शकते आणि ते विधिमंडळामध्ये, लोकसभेमध्ये, पार्लमेंटमध्ये ते केल्या जाऊ शकते. त्यासाठी आपल्या विचारांची लोक सभागृहात असतील तर ते आरक्षण वाचेल. बाबासाहेबांनी दिलं म्हणून ते अजरामर राहणार नाही. आणि म्हणून ही चळवळ का राबवायची आहे की असा अटेम्प्ट जर कोणी करत असेल, हे बदलण्यासाठी जर प्रयत्न कोणी करत असेल तर त्याचा कडाडून विरोध केला पाहिजे, त्या विचारधारेचा विरोध केला पाहिजे. म्हणून आपण चळवळीत काम करतो. परवा अमरावतीमध्ये चांगलं आंदोलन झालं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला सांगायला अतिशय आनंद होतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निलेश भाऊ आपल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सगळ्यात बेस्ट आंदोलन आणि प्रभावी आंदोलन अमरावती जिल्ह्यात झाले. असं आंदोलन आमच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये झालेलं नाही. थेट यशोमती ठाकूरला काँग्रेसला इथे आव्हान दिलं गेलं, तिथे दर्यापूरमध्ये आव्हान दिलं गेलं. याचं आमचं काही वैयक्तिक भांडण नाही, विचारधारेचं भांडण आहे. आणि सातत्याने आरक्षणाची गरज काय, याच्यामध्ये एक कास्ट ॲरोगन्स आहे. जेव्हा जेव्हा हा प्रश्न विचारला जातो की आरक्षणाची गरज काय, एक सेव्ह द मेरिट नावाची एक संस्था पण एक खूप मोठ्या प्रमाणावर काम करत असते की जी प्रश्न विचारत असते, त्यांची खूप तात्विक मांडणी असते की आरक्षणाची गरजच काय. या प्रश्नामध्ये एक कास्ट ॲरोगन्स आहे आणि जोपर्यंत हा प्रश्न उपस्थित केला जाईल तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे. जोपर्यंत हा प्रश्न उपस्थित आहे की आरक्षणाची गरज आहे, याच प्रश्नाचं उत्तर आरक्षणाची गरज आहे तोपर्यंत आरक्षण पाहिजे आहे. या कास्ट ॲरोगन्सच्या विरुद्ध आपल्याला उभं राहायचं आहे. त्यामुळे जे याच्यातून त्या उच्चवर्णीय एक ॲरोगन्सच्या मानसिकतेतून बोलतात त्यांच्या विरुद्ध आपण उभं राहिलेलो आहोत. आणि तरुणांनी नुसतं आंबेडकरी आहे एक लक्षात घ्या,
मी दलित आहे की आंबेडकरी आहे? दलित विचारवंत आणि आंबेडकरी विचारवंतामध्ये फरक आहे. आंबेडकरी विचारवंत फक्त बौद्धच असतो असं नाही. आंबेडकरी विचारवंत हा कुठल्याही समाजाचा, कुठल्याही धर्माचा आहे, असू शकतो. कारण की बाबासाहेबांचं जी पर्सनॅलिटी आहे, जो पर्सोना आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, हे कुठल्याही जातीमध्ये, धर्मामध्ये न रचणार आहे. कारण की या देशातली एक जात अशी नाही, एक धर्म असा नाही, एक मुद्दा असा नाही की ज्यावर बाबासाहेबांनी काही लिहिलं नाही. सिंचनापासून संतती नियमाप्रमाणे, RBI पासून धरणं कसे बांधावे, सिंचन कालवे कसे बांधावे, लोकसंख्या नियंत्रण कशी करावी, महिलांच्या इमॅन्सिपेशनसाठी, महिला मुक्तीसाठी, स्त्री मुक्तीसाठी जेवढं काम बाबासाहेबांनी केलं तितकं मला नाही वाटतं की या जगात कोणी केलं. त्यामुळे आपण आंबेडकरी विचारवंत आहोत, आपण आंबेडकरी कार्यकर्ते आहोत. त्यामुळे ते कुठल्याही जाती धर्माचे असू द्या. मी मराठा समाजाचा आहे, मला अभिमान आहे की मी आंबेडकरी. कारण की विचारांनी प्रेरित होऊन आपण हे काम करतो. तर माझं या निमित्ताने आपण इथे जे स्पर्धकांनी अतिशय सुंदर जी मांडणी केली असून मी दुर्दैवाने मी ते ऐकू शकलो नाही, परंतु मॅडमच्या भाषणामधून मला आणि इथे जे सांगितलं गेलं, तुम्ही चुकले असाल, खूप चांगले बोलले असाल, मला त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही बोलले, मॅडमने जे सांगितलं, निलेश भाऊने सांगितलं की बोलत नाही आहे, सगळं सहन केलं जात आहे. आणि ज्याच्यातून बाबासाहेबांनी बाहेर काढलं, ज्या मुकेपणातून, ज्या बौद्धिक अपंगत्वातून बाबासाहेबांनी, फुल्यांनी आम्हाला बाहेर काढलं, आम्ही पुन्हा त्याच्याचकडे जातो आहे. ज्या व्यवस्थेतून आम्हाला यांनी बाहेर काढलं, ज्या शोषित व्यवस्थेतून आम्हाला बाहेर काढलं, आम्ही पुन्हा तीच व्यवस्था मजबूत करण्यासाठी जर मतदान करणार असू तर मग आपण आपला अंतर्मुख विचार केला पाहिजे की माझ्या विचारांची दिशा नेमकी काय. विस्थापित लोकांच्या चळवळी या पैशाअभावी टिकत नाहीत, संसाधनं नसतात. समाजातला शिकलेला वर्ग जो स्वतः OBC आहे, SC ST आहे, तो सुद्धा एकदा प्रस्थापित झाल्यानंतर तो देखील विस्थापितांच्या, आपल्या इतर समाजाच्या प्रश्नांकडे तो लक्ष देत नाही, तो त्याच्या कुटुंबामध्ये मग्न होऊन राहतो. तर विस्थापितांशी बोलणारं, विस्थापितांना मार्गदर्शन करणारं लोक नाही येतात. त्यामुळे मला, माझ्या दृष्टीने हे युवक जे इथे बोलले ते अत्यंत अमूल्य असं बोलले आहात तुम्ही. तुम्ही बोलत राहा, तुम्ही बोलले पाहिजे, या व्यवस्थेविरुद्ध बोलले पाहिजे. तेव्हाच कुठे आपल्या विचारांची सत्ता इथे आल्याशिवाय राहणार नाही. याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या प्रयत्नांनी 100% अमरावतीमध्ये बदल आहे. परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, स्वतःला कमी नका समजू. अरे आपल्यापेक्षा काँग्रेस खूप मोठी आहे, राष्ट्रवादी खूप मोठी आहे, सेना खूप मोठी आहे. कोणी मोठं नाही. आपण समृद्ध आहोत. आपला जो विचार आहे, आपला जो संसाधन जरी कमी असले तरी बौद्धिक दर्जा, बौद्धिक संपदा बाबासाहेबांनी, फुल्यांनी इतकी दिलेली आहे की ती श्रीमंती कोणाजवळच नाही आहे. त्या श्रीमंतीचा वापर करा, त्या श्रीमंतीचा वापर करा. तुमच्यासारखे श्रीमंत हे जगात कोणी नाही, तुम्हाला सांगतो. पण आपल्या विरुद्ध प्रचार होत असताना त्याला बळी पडू नका. वंचित बहुजन आघाडी BJPची B टीम आहे. वंचित बहुजन आघाडी इतरांसाठी काम करते. म्हणजे काँग्रेसचा विरोध केला म्हणजे भाजपचे समर्थन, आणि भाजपचा विरोध केला म्हणजे देशद्रोही. ही जी सध्या मांडणी झालेली आहे, या मांडणीला तोडायचं आहे आपल्याला, या मांडणीला तोडायचं आहे. आणि त्यासाठी तुमची गरज आहे. मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, चळवळीच्या रस्त्यावर ही वाट खडतर आहे, ही वाट खडतर आहे, काटे आहेत. परंतु आपण चाललो नाही तर बाबासाहेबांनी घालून दिलेली वाट ही संपुष्टात येईल एक दिवस. ते पातक मी मरायच्या वेळेला मला वाटायला नको की मी स्वतःला आंबेडकरी म्हणून घेतलं, पण मी बाबासाहेबांच्या विचारासाठी काम केलं नाही, तर प्रस्थापितांनी सांगितलं त्याप्रमाणे काम केलं.
हे शल्य घेऊन मरू नका, हे शल्य घेऊन मरू नका. येत्या काळामध्ये दिवस आपले आहेत. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला इथे अमरावती जिल्ह्यातलं एकच तिकीट झालं म्हणून मी एकच नाव घेतो, निलेश भाऊंना आमदार करायचं आणि झाल्याशिवाय राहणार नाही. पक्षाने अतिशय सिरियसली यावेळेला बाळासाहेब 24 तास, आज रात्री पण 8 वाजता ऑनलाईन बैठक, 24 तास बाळासाहेबांनी कंबर कसलेली आहे आणि ही सीट पक्षासाठी प्रेस्टिजची सीट आहे. याच्यानंतर जे तिकीट होतील त्याही प्रेस्टिजची जातील, पण आज माझ्यासमोर फक्त एकच तिकीट पक्षाने जाहीर केलेलं असल्यामुळे मी निलेश भाऊंबद्दल बोलतो. हे नेतृत्व आपल्या हातातून जाता कामा नये. ओबीसीचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या घरी कशाचीच कमी नाही आहे. त्यांना वाटलं तर ते एका मोठ्या राजकीय पक्षातून आपल्याकडे आलेले आहेत. ते त्या पक्षात राहिले असते तर कदाचित आज ते आमदार होऊन मंत्री झाले असते, परंतु त्यांनी सगळे साधनं आल्याचं काम नाही आहे, जागेवर बसा. सगळे साधनं त्यांचं सगळं बाजूला ठेवून त्यांनी बाळासाहेबांची साथ दिलेली आहे आणि ज्यांनी बाळासाहेबांची साथ दिली, बाबासाहेबांचा विचार स्वीकारलेला आहे, फुल्यांचा विचार स्वीकारलेला आहे, छत्रपतींचा विचार स्वीकारलेला आहे, त्या माणसाला निराश आपल्या हातून होऊ देणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. आणि त्यांच्या मागे आणि याच्यानंतर पक्ष ज्या ज्या सीट जाहीर करेल त्या सर्वांच्या मागे आपण ताकदीने उभं राहूया इतकं आपलं आव्हान करतो. जे जिंकले त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. ज्यांना इथे रेकग्निशन मिळालं नसेल कदाचित, हा परफॉर्मन्स आहे, 7 मिनटं परफॉर्मन्स चुकला म्हणजे मी पूर्ण चुकला आहे असातला भाग नाही आहे. तुम्ही पार्टिसिपेट केलं, मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो, सर्वांचं अभिनंदन करतो, आपली रजा घेतो. धन्यवाद.